पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर पाहायला मिळालं। खाजगी क्लासमध्ये घुसून विद्यार्थ्याचा थेट गळा चिरला गेला। हल्ला झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 10वीत शिकणारा अल्पवयीन आरोपी या प्रकरणात फरार आहे आणि त्यामुळे खाजगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा त्याचप्रमाणे अशा लहान मुलांमध्ये इतकी हिंसक वृत्ती का वाढत चालली आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या वेळेला मी घरातून बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती। मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं। तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं। त्याच्यानंतर टू व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं। पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं। दोन मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली, वाटतं काहीतरी असं तपासावरून इथं दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं। त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणतरी मारलेले दिसते त्याला। याबाबतीत बोलूया डॉक्टर सुषमा भोसले, मानसोपचार तज्ञ आपल्या सोबत आहेत। डॉक्टर सुषमा, लहान मुलं थेट गळा वगैरे चिरतायत, ही हिंमत एखाद्याला मारणं ही काही साधी गोष्ट नाहीये। एवढं त्यांच्यामध्ये धारिष्ट तयार होत आहे, ह्या कशामुळे होत असावं? आणि हा केवळ एक उदाहरण मानायचं का अशाच प्रकारचं वातावरण आज शाळांमधल्या मुलांमध्ये भिन्न चाललंय? एखादा विद्यार्थी ही आज घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे। 10वीतील एखादा विद्यार्थी चाकू उचलून थेट गळा कापतो तेव्हा असा प्रश्न उभा राहतो की त्यांनी असं का केलं? त्या पलीकडे जाऊन त्यांनी असं करण्यासाठी आपण त्याला नीट ऐकून घेतलं नाही का? चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं नाही का? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे। हा 10वीतला विद्यार्थी म्हणजे किशोरावस्थेतला आहे आणि एरिक एरिक्सन यांच्या सायकोसोशल डेव्हलपमेंट थिअरीनुसार आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा संघर्ष या टप्प्यात सुरू असतो आणि त्यामुळे सातत्याने राग, अस्वस्थता, एक प्रकारची आक्रमकता या वयामध्ये खूप तीव्रतेने दिसून येते। आणि अर्थातच त्यामुळं हिंसा दाखवणं म्हणजे आपली आक्रमकता दाखवणं आणि हे मर्दपणाचं लक्षण आहे असं आपल्याला जाणवतं। कारण एक बंडुरा नावाचे मानसशास्त्रज्ञ त्यांच्या सोशल लर्निंग थेअरीनुसार सांगतात की मुलं जी घडतात ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून प्रतिक्रिया देत असतात, वागत असतात आणि आपल्या लक्षात येईल की पडद्यावरची हिंसा जी आहे ही खरी वाटण्याची परिस्थिती असल्यामुळे आपण काय करतोय ते चुकीचं आहे हेच मुळात त्या विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या लक्षात येत नाही। त्याच्यामुळे आक्रमक वर्तन म्हणजे शब्दाऐवजी कृती करणं आणि ती हिंसेने प्रत्युत्तर देणं हे म्हणजे मर्दपणाचं लक्षण आहे। मी कमी नाहीये कुठे। डॉक्टर सुषमा, महत्वाचा मुद्दा आहे हा, बाहेरच्या वातावरणात घडणाऱ्या घटना, मग ते चित्रपट असेल किंवा घटना असतील, यामुळे लहान मुलांची मनं प्रभावित होत असतात आणि त्यातून या घटना घडतायत का? पण हे गंभीर आहे जर का लहान मुलाकडून लहान मुलाचाच गळा चिरला जातोय भर क्लासमध्ये।